आमचं काही दिवसातच थाटामाटात लग्न लावून दिलं होतं. नंतर पूजादेव इत्यादी सर्व सोपस्कार पूर्ण करून आम्ही दोघे शहरात फ्लॅटवर आलो. फ्लॅट खूपच भारी होता, मला स्वप्नवत वाटत होतं. सर्व आमची पहिली रात्र म्हणजे हनीमून फ्लॅटमध्ये झालं. पहिल्यांदा मी एका पुरुषाबरोबर वेळ घालवला. त्या रात्री माझे मिस्टर अक्षय यांनी मला विश्वासात घेत, माझ्या इच्छेनुसार त्यांनी मला अधिक त्रास देता नवरा होण्याची जबाबदारी पार पाडली. खूपच समंजस, प्रेमळ व मनमोकळा स्वभाव आहे त्यांचा. त्यांची सुट्टी अजून 3 दिवस होती. नवीन लग्न झालं होतं आमचं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी लवकर आवरून ते बोलले, "अनिता, चल आपल्याला बाहेर जायचं." मग आम्ही कारमधून निघालो आणि थोड्याच वेळात गाडी एका भव्य हॉटेलजवळ थांबली. आम्ही हॉटेलमध्ये गेलो. तिथं नाश्ता घेतल्यावर त्यांनी मला पेन किलर दिली, कारण माझी तब्येत सकाळपासूनच बरी वाटत नव्हती. कारण होतं आदल्या रात्रीचं. तो मला पेन किलर देत म्हटला, "हे घे, तुझा त्रास कमी होईल." मी ती घेतली. तो खूप आनंदी दिसत होता. मग त्यांनी मला एका मॅटिनी शोला पण घेऊन गेला. जवळजवळ 12 वाजता थिएटरमधून आम्ही बाहेर पडलो. मित्रांनो, आजची कथा आपली प्रियवाचक अनिता हिने तिच्या आयुष्यात घडलेला पहिला प्रसंग कथेच्या स्वरूपात आपल्यासमोर सादर करून आपलं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, तिची ही कथा आपल्याला नक्कीच आवडेल. चला तर ऐकू तिच्या शब्दात. सर्व मित्रमैत्रिणींना अनिताचा नमस्कार. मित्रांनो, हा प्रसंग 2 वर्षांपूर्वी माझ्यासोबत घडलेला होता. तोच मी आज आपल्यासमोर कथेच्या रूपात मांडत आहे. त्यापूर्वी माझ्याबद्दल सांगते. मी विवाहित असून माझं वय सध्या 30 आहे. दिसायला चारचौगी सारखीच, उंची 5.5 फूट आहे, पण माझी फिगर खूपच मोहक आहे, 32-36-38 ची, म्हणजे तुम्हाला कळंच असेल. चालताना लोक मागे वळून माझे लयबद्ध असे वरखाली होणारे बघत असतात. लग्नापूर्वी मी अशी नव्हते. माझं लग्न कोरोना येण्यापूर्वी झालं होतं. त्यावेळी माझं वय 24 असेल. माझे मिस्टर इंजिनियर असून ते एका कंपनीत मॅनेजर पदावर काम करतात, पगार पण चांगला आहे. शिवाय राहायला कंपनीचा फ्लॅट व गाडी पण दिली होती. मुलगा पण दिसायला चांगला आहे, म्हणून माझ्या घरच्यांना स्थळ पसंत पडलं. मला आणि ते खूप आवडले होते. आमचं काही दिवसातच थाटामाटात लग्न लावून दिलं होतं. नंतर पूजादेव इत्यादी सर्व सोपस्कार पूर्ण करून आम्ही दोघं शहरात फ्लॅटवर आलो. त्यांची सुट्टी अजून 3 दिवस होती. नवीन लग्न झालं होतं आमचं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी लवकर आवरून ते बोलले, "अनिता, चल आपल्याला बाहेर जायचं." मग आम्ही कारमधून निघालो आणि थोड्याच वेळात गाडी एका भव्य हॉटेलजवळ थांबली. आम्ही हॉटेलमध्ये गेलो. तिथं नाश्ता घेतल्यावर त्यांनी मला पेन किलर दिली, कारण माझी तब्येत सकाळपासूनच बरी वाटत नव्हती, कारण होतं आदल्या रात्रीचं. तो मला पेन किलर देत म्हटला, "घे, तुझा त्रास कमी होईल." मी ती घेतली. तो खूप आनंदी दिसत होता. मग त्यांनी मला एका मॅटिनी शोला पण घेऊन गेला. जवळजवळ 12 वाजता थिएटरमधून आम्ही बाहेर पडलो, कारण शो 9 ते 12 होता. आणि नंतर आम्ही एका मोठ्या कपड्याच्या दुकानात गेलो. तिथे लेडीज वेअर शॉप सेपरेट होतं. तिथे त्यांनी माझ्या आवडीचे काही फॅशनेबल ड्रेसेस, जे मी कधी घातले नव्हते, तसंच वेगवेगळ्या कलरचे, डिझाईनचे गाऊन्स आणि छान रंगाच्या साड्या असं खूप काही खरेदी केली. नंतर त्यांनी मला एका लेडीज सौंदर्य प्रसाधन शॉपमध्ये घेऊन नेल. पॉलिश, लिपस्टिक, क्रीम, आयब्रो रेजर, परफ्यूम, फेसवॉश, फेस पावडर असं खूप काही खरेदी केलं होतं की मी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. मी खूपच खुश झाले. तोवर दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती.
मग परत आम्ही त्याच हॉटेलमध्ये गेलो जिथे आम्ही सकाळी गेलो होतो. मलाही आता प्रचंड भूक लागली होती. तिथं फॅमिली रूममध्ये जाऊन बसलो. आम्ही दोघेच होतो. काही वेळाने वेटर आला, त्यांनी ऑर्डर दिली. तोपर्यंत आम्ही बोलत बसलो होतो. मी त्यांना म्हटलं, अहो, एवढं खरेदी करण्याची काय गरज नव्हती. मला या सगळ्यांची सवय नाहीये. हो, किती खर्च केला उगीच. तसे ते बोलले, अग अनिता, हे सर्व आवश्यक आहे. आपल्या स्टेटसप्रमाणे आपण राहावं असं मला वाटतं. तू स्वतःला बदलायला हवंस अगं. साडी वगैरे हे सगळं लग्न हळदीकुंकू समारंभात ठीक आहे. ग अनिता, आता तू घरात ड्रेसेस वापरायचे आणि बाहेर जाताना ड्रेस घालायचे. तू एका मॅनेजरची बायको म्हणून शोभायला हवीस ना. नेहमी साडीच असली तर लोक म्हणतील गावातील अडाणी मुलीशी लग्न केलं. आणि यात काही अवघड वाटून घ्यायची गरज नाही. इतक्यात वेटर ऑर्डर घेऊन आला होता. मग आम्ही बोलत जेवणाचा आस्वाद घेत होतो. जवळपास 2 तास त्या हॉटेलमध्ये होतो. जेवण संपून मी त्यांना म्हणाली, घरी जाऊयात आपण. पण तो म्हणाला, घरी जायची एवढी काय घाई. आजचा दिवस आपला आहे, मग आता काय बाकी राहिलं सर. मी हसत हसत म्हणाली. त्यावर तो काहीच बोलला नाही. आम्ही बाहेर पडलो तर तो मला सरळ मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये घेऊन गेला. 3 ते 6 हिंदी रोमॅन्टिक मूव्ही पाहून बाहेर येऊन एका कॉफी शॉपमध्ये जाऊन कॉफी घेतली. नंतर गार्डनमध्ये जाऊन छान फिरलो. मग बराच वेळ एकमेकांजवळ बसून गप्पा मारत बसलो. तिथं बरीच जोडपी कोप्याकोप्यात, आडोशाला, गळ्यात गळे घालून बोलत बसलेली होती. पहिल्यांदाच असं पाहून मला लाजल्यासारखं झालं होतं. परंतु ती जोडपी इतर कोणाकडे लक्ष देत नव्हते. आम्ही पण आडोशालाच बसलो होतो. बोलत बोलत यांनी पण त्यांचा एक हात माझ्या गळ्यात टाकला आणि दुसऱ्या हातात माझा हात घेऊन कुरवाळू लागले. मग मी पण माझं डोकं त्यांच्या खांद्यावर ठेवलं होतं. मी माझ्या पतीच्या प्रेमात विसावले होते. वेळ कसा गेला ते दोघांनाही कळलं नव्हतं. रात्रीचे 8 वाजले होते. तसे ते म्हटले, अनु, आपण आता जेवण करून घरी जाऊयात. तसं मी म्हटलं, मला भूक नाहीये हो. दुपारी एवढं जेवण झालं की. तसे अक्षय बोलले, ते काही नाही, थोडं तरी खाऊयात. मग आम्ही थोडा नाश्ता करून त्यांनी आईस्क्रीम माझ्यासाठी घेतलं. मग ते संपवून 9 वाजता घरी गेलो. सर्व खरेदी केलेल्या पिशव्या घेऊन मी आत गेले आणि त्या वस्तू अलमारीमध्ये व्यवस्थित मांडत होते. मग दोघी फ्रेश होऊन चेंज करून बेडवर झोपलो. तसे ते मला म्हटले, अनु, तुझी तब्येत बरी आहे का आता? काग, तसं मी हो म्हटलं. अशा प्रकारे 3 दिवस आम्ही दिवसभर बाहेर मनसोक्त फिरत असायचो आणि बाहेर जेवण करूनच रात्री झोपायलाच घरी येत होतो. आणि घरी आले की 9-10-11 आमचा प्रोग्राम फिक्स होताच. नंतर सुट्टी संपल्यावर अक्षय ऑफिसला जाऊ लागले. आणि एवढं मोठं घर मला खायला उठल्यासारखं वाटू लागलं होतं. पण संध्याकाळी ते घरी आले की खूप प्रेम करायचे माझ्यावर. ते बरोबर असले की खूप आनंदात वेळ जात असे. घरी आली की तासनतास आमचं बोलणं चालायचं. दिवसभर कामावर काय घडलं, त्यातील काही विनोदी प्रसंग मला ते सविस्तर सांगायचे की मलाही खूप मज्जा यायची त्यांचे प्रसंग ऐकायला. मग जेवून आपला निवांत. सकाळी पण मी लवकर उठून पटापटा घरातील काम आवरायची. मग ते नाश्ता 6 करून ऑफिसला जात होते. अशा प्रकारे दिवस जात होते. माझ्या संसारात मी खूपच खुश होते. लग्नापूर्वी माझ्या स्वप्नात देखील असा विचार आला नव्हता की मला इतकं सुख, आनंद, प्रेम व वैभव मिळेल. अक्षय माझी खूपच काळजी घेत होते, तस खूप प्रेमही करत होते माझ्यावर. आणि मी पण त्यांच्यावर प्रेम करत होते.
अशा प्रकारे 6 महिने झाले होते आमच्या लग्नाला, पण असं वाटत होतं की काल परवाच झाले. अजूनही तीच ओढ, तेच प्रेम आणि तेच आकर्षण आमच्या दोघात होतं. याचाच प्रत्यय माझ्याकडे पाहिलं की येत होता. म्हणजे जसं की एखाद्या रोपाला वेळेच्या वेळेला खतपाणी घातल्यावर ते रोप टवटवीत होऊन जोमाने वाढतं, यात तसंच काहीसं माझं झालं होतं. माझ्या चेहऱ्यावर वेगळंच तेज आलं होतं. एकदा अक्षय पण म्हटले की, "काय ग अनिता, तू दिवसेंदिवस किती सुंदर होत आहेस, माहीत आहे का तुला?" मी स्मित हास्य करत म्हटलं, "हो का? हे सर्व तुमचेच प्रताप आहेत. एक दिवस सुद्धा खंड पडू देत नाही." पण आता उद्या तो दिवस आहे जिथे माझ्या आयुष्यातील कथेला एक नवं वळण, एक नवीन दिशा मिळणार होती. ते कसं? चला सांगते. एक दिवस अक्षय ऑफिसमधून घरी आल्यावर रात्री बोलले की, "अग अनिता, 2 दिवसानंतर मला ट्रेनिंगसाठी 15 दिवस दिल्लीला जावं लागणार आहे. मग तू एकटी राहशील नाग? नाही तर कुणाला तरी बोलून घेऊ तुझ्या घरातून. जसं की तुझी आई, आत्या, मावशी. अहो, एवढ्या मोठ्या घरात एकटीनं राहायचं म्हणजे आत्ताच माझ्या अंगावर काटा आलाय. तुम्हाला ते कॅन्सल करता येणार नाही का? तुमच्याशिवाय खूप एकटं वाटेल बघ." दिवसाचं काही वाटत नाही हो, पण रात्र काढायची म्हणजे मला भीतीही वाटते. माहिती आहे ना तुम्हाला, तसे ते समोर बसत बोलले, "अग अनिता, माझ्या पण जीवावर आलं तुला असं एकटीला सोडून जायचं. पण नाईलाज आहे ग माझा." तसं मी म्हटलं, "ठीक ठीक आहे. मग मी माझ्या मावशीच्या मुलाला बोलवून घेते." तसे त्यांनी पण खुश होत होकार दिला. मग 2 दिवसात मी त्यांना लाडू, चिवळा, शंकरपाळे असे काही पदार्थ बनवून त्यांना देण्यासाठी डबे भरून ठेवले होते. जाण्याच्या आदल्या रात्री दोघांनी मिळून सर्व पॅकिंग करून बॅग भरून ठेवली होती. ते सकाळी 9ला उठले होते. मग आंघोळ करून नाश्ताच हा सर्व झालं. त्यांची फ्लाईट संध्याकाळी 5 वाजता होती. त्यांना किमान 3 तास तरी आधी घरातून निघायचं होतं, म्हणजे 2 वाजता ते निघणार होते. दुपारी 1च्या दरम्यान माझ्या मावशीचा मुलगा आला. त्याला पाहून मला खूपच आनंद झाला. तेवढ्यात त्यांनी आतून आवाज दिला, "काय ग अनु, कोण आले?" "अहो, राज आलाय." माझ्या मावशीचा मुलगा तसा तो बाहेर आला. तस राज त्यांना नमस्कार करू लागला. तस यांनी राजला आलिंगन देत म्हटलं, "ब्र झालं रे तू, अगदी वेळेत आलास." मग त्यांची बॅग आत ठेवून तो फ्रेश झाला. आम्ही तिघेही जेवायला बसलो होतो. जेवत गप्पा मारत होतो आम्ही. जेवण झाल्यावर यांनी फोन करून कॅब बोलावली होती. कॅब बरोबर 2 वाजता आली होती. मग राजने त्यांना बॅग ठेवायला मदत केली होती. राज हा माझ्या मावशीचा मोठा मुलगा, इंजिनिअरिंग करतोय. 21 वय असेल, दिसायला स्मार्ट आहे, उंचपुरा अंगकाठीने तगडा आहे, मन मोकळं बोलणारा. त्याचं व माझं खूप जमत असे, म्हणजे चेष्टामस्करी वगैरे. छोटा असताना खूप खोड्या काढायचा. त्यांना निरोप देत आम्ही घरात आलो. आत येताच राज म्हटला, "दीदी, लग्नानंतर किती बदललीस ग तू. आधी तर मला वाटलं चुकून दुसऱ्या घरात घुसलो की काय." तसं मी म्हटलं, "चल नालायक, कुठला? अरे, लग्न झाल्यावर मुलीच्या आत असा बदल होतोच रे." तसं तो गप्प बसण्याऐवजी म्हटला, "हो ग दीदी, ते पहिल्या क्षणीच माझ्या लक्षात आलं होतं, पण भाऊजी असल्यामुळे मी बोललो नाही. पण तू खूपच सुंदर दिसतेस बघ, खूपच आवडलीस मला." तसे मी हसत बोलले, "हो का? मी आता सुंदर दिसते. आधी सुंदर नव्हते असं म्हणायचं आहे का? पण तुझी नजर खूपच पारखी झाली रे राज. कॉलेजमध्ये असंच मुलींना पाहत असतोस का दिवसभर?" तसा तो बोलला, "काहीही." "काय बोलतेस दीदी? मी तसा आहे का ग?" तसं मी म्हटलो, "हो का? मग कसा आहेस?" "अरे,
माझं एवढं कौतुक करत होतास म्हणजे तुझी एखादी प्रियसी असेल कॉलेजमध्ये. तसा तो म्हटला, नाही ग दीदी, वेळच मिळत नाही. खूप इच्छा असूनही तसं काही करता येत नाही. बघ तशी मी हो का, बाप बापरे. मग कसं काय सांभाळतोस स्वतःला. मी मुद्दामच त्याला चिडवत होते. तसा तो नाराज होत म्हटला, काय करणार दीदी, असं मन मारून दिवस काढतोय कसंतरी. अजून 1 वर्ष कसंतरी काढलं की मग मोकळा होईल बघ दीदी. तशी मी म्हणाली, मग काय, 1 वर्षानंतर लग्न करतोस की काय. तसा तो चिडला आणि चिडून म्हणाला, मला धक्का मारत म्हटला, काय ग दीदी, लग्नाचं नाही बोलत अग. माझी फायनल एक्झाम झाली की मी सुटलो. मग पोरीच्या मागे फिरायला रिकामा होईल. मी किमान तेव्हा तरी एखादी प्रियसी मिळेल. तसं मी म्हटलं, हो का. मग काय बाबा, तू एवढा स्मार्ट आहेस म्हटल्यावर काय विषय. अशा प्रकारे गप्पा मारत संध्याकाळ कशी झाली ते कळलंच नाही. मग मी त्याला म्हटलं, तू फ्रेश होऊन चेंज कर. मी देवाला दिवाबत्ती करून चहा ठेवते. मग फ्रेश होऊन मी किचनमध्ये चहा ठेवला. तोपर्यंत राज फ्रेश होऊन शॉर्ट्स व बनियान घालून सोफ्यावर बसला. नंतर मी टीव्ही चालू करून दिला आणि मी किचनमध्ये जाऊन चहा घेऊन आले. तर तो सोफ्यावर मस्त पाय लांब करून आरामशीर टेकून बसला होता आणि रिमोट घेऊन चॅनल फिरवत होता. तर एका ठिकाणी हिंदी सिनेमा सुरू होता आणि रोमँटिक सीनही सुरू होता. तसं तो ते पाहू लागला होता. मी त्याच्याजवळ खुर्चीवर बसले होते. चहा पीत मी सिनेमा बघत होतो. नंतर त्याने परत चॅनल बदलत एक हॉलिवूड चित्रपट लावला. तिथेही जरा वेगळंच काही चालू होतं. तो ते पाहू लागला होता. मी त्याच्याजवळ खुर्चीवर बसले होते चहा पिता. मी चित्रपट बघत होतो. चित्रपट पाहून मलाही कसंतरी होऊ लागलं होतं. तोपर्यंत चहा पिऊन झालं होतं. मग मी त्याकडे दुर्लक्ष करत कप घेऊन किचनमध्ये ठेवून परत येऊन बसले. मी परत आले तर तो लेडीज टेनिस मॅच बघत होता. मनाची शांती व समाधान करून घेत होता. मी नीट लक्ष दिलं तर त्याचा छोटा राजा मानवर करून उभा होता. पण मी तसं समजून घेतलं की तरुण आहे तो. हे वयच असं असतं की दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी त्यातच ते आनंद शोधत असतात. मग मुलं नको त्या वाईट मार्गाला लागतात. पण राज तसा नसावा. नंतर मी जेवण बनवायला किचनमध्ये गेले होते. अर्ध्या 1 तासात मी उत्तम जेवण बनवलं. काही वेळाने मी डायनिंग टेबलवर सर्व तयारी करून राजला जेवायला हाक मारली. तसा तो टीव्ही बंद करून आला व माझ्यासमोर बसला. मी जेवायला वाढू लागले. तसा तो माझ्याकडे तिरक्या नजरेने बघत होता. मी एकदम ढिलाढगळा ड्रेस घातला होता. त्यात माझ्या टॉपचा गळा मोठा असल्याने मी पुढे वाकून जेवण मारताना त्याला बरंच काही दिसत होतं. पण मी त्याकडे दुर्लक्ष करत जेवण वाढलं. आणि त्याला विचलित करण्यासाठी त्याला विचारलं, काय रे राज, मावशी काका वगैरे कसे आहेत रे. तसं तो म्हटला, दीदी, सगळे मजेत आहेत. हळूहळू जेवत आम्ही दोघं गप्पा मारत होतो. पण त्याची नजर माझ्यावरच फिरत होती. पण मला त्याचं काही वाटलं नव्हतं. मी पण माझं लक्ष नाही असं दाखवत होते. जेवण झाल्यावर मी सर्व आवरोपर्यंत तो तिथेच बसून माझ्याशी बोलत होता. नंतर मी किचनमध्ये जाऊन भांडी घासायला लागले. तरी तो तोंड फिरवून माझ्याशी बोलत माझ्या मागच्या भागाचं निरीक्षण करत होता. मी अधूनमधून तिरक्या नजरेने त्याच्याकडे बघत होते. पण त्याला काहीच वाटत नव्हतं. तो काही ना काही विषय काढून बोलत होता. मला पण एकटी राहण्याऐवजी त्याच्याशी बोलायला आवडत होतं अन माझ्या मनात अक्षयचा विचार आला. माझं काम आटोपलं गेलं. तसा तो उठून हॉलमध्ये गेला. रात्रीचे 9:30 वाजले होते. रात्रीच्या जागरणाने मला कधी एकदा झोपते असं झालं होतं. मी त्याला म्हटलं, मी झोपायला जाते, तू पण ये झोपायला. शहरात
आम्ही फक्त बेडरूम्स फ्लॅटमध्ये राहत होतो, त्यामुळे आराम करायची एकच रूम, तोच हॉल आणि तेच घर. मी परत त्याला खंडी करून म्हणाली, जास्त वेळ टीव्ही बघत बसू नकोस, आणि मग मी बेडरूममध्ये जाऊन चेंज करत पिंक कलरचा गाऊन घातला. मग लाईट बंद करून ब्लू कलरचा झिरो लाईट लावून निवांत पलंगावर पडले. काही वेळातच माझा डोळा लागला होता. नंतर मध्यरात्री माझ्या पोटावर कोणीतरी हात ठेवला याची जाणीव झाली. मी डोळे उघडून पाहिलं तर राजने हात ठेवला होता. त्याच्याकडे बघितलं तर डोळे मिटून घोरत झोपेत होता. मला वाटलं झोपेत चुकून ठेवला असेल, म्हणून मी दुर्लक्ष करत डोळे झाकून घेतले होते. नंतर काही वेळाने माझ्या व्यक्तिमत्वावर आली. मला हालचाल जाणवली, पण मी तशी झोपेचं नाटक करत पडून होते. नंतर अर्धा तास काहीच हालचाल नव्हती, म्हणून मी निश्चित झाले होते आणि मी समजून गेले की तो झोपेत आहे. पण काही वेळातच हालचाली अजून वाढल्या. बाहेर जोराने वारा सुरू होता. बापरे, मी तर हादरलेच होते. म्हणजे राज झोपेत नव्हता, तर त्याच्या मनात काय आहे असे. माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले होते. आणि मी झोपेचं नाटक करत शांतपणे राहिले होते. पण अचानक सगळं शांत झालं. मी पण जास्त विचार न करता तशी झोपून गेले होते. सकाळी मी उठून पाहिलं तर राज झोपलेला होता. मी त्याच्या अंगावर चादर टाकली. नंतर मी खूपच खुश झाले होते का, पण ते मला माहीत नाही. मी छान आंघोळ करून फ्रेश होऊन बाहेर आली. माझे कपडे मशीनमध्ये टाकून ठेवले. मग बाहेर येऊन मी तयार झाले होते आणि राजला उठवायला गेले. तो अजून झोपलेला होता. मी त्याला हाक मारू लागले, पण तो काही उठेना. 10-15 जोराने आवाज ऐकल्यावर तसा तो डोळे चोळत उठून बसला होता. चल उठ, आता छान आंघोळ करून तयार हो, मग आपण दोघे बाहेर जाऊन नाश्ताचा घेऊन फिरून येऊ. तसा तो खुश होत पटकन उठला आणि तशीच मला मिठी मारत बोलला, खरंच दीदी हो रे बाबा. तू जा लवकर आणि सर्व आटोपून तयार हो. तोपर्यंत मी पण तयार होते. आणि मी छानपैकी व्हाईट रंगाची टाईट लेगिंग्स आणि स्काय ब्लू रंगाची कुर्ती घातली होती. नंतर लिपस्टिक, आयब्रो करत सर्व सात शृंगार करून, तसेच थोडेफार दागिने घालून, मी तयार होऊन हॉलमध्ये बसले होते. तो पण छान तयार होऊन आला होता. मला पाहताच म्हटला, वा दीदी, काय दिसतेस ग तू. एखाद्या हिरोईनसारखी. तसं मी म्हटलं, हो का. चल, आता अधिक तारीफ नको करूस. ही घे, बाईकची चावी बाहेर काढ, तोपर्यंत मी घर लॉक करते. आम्ही दोघं एकमेकांशी या प्रकारे वागत होतो, जसं काही घडलंच नाही. त्याला काय वाटलं होतं देव जाणे, पण मला तो आवडायला लागला होता. मग त्याने बाईक बाहेर काढली आणि मग आम्ही दोघं निघालो. तो खूपच स्पीडने बाईक चालवत होता आणि गर्दीतून पटापटा ब्रेक मारत होता. त्यातच बाईकची सीट मागून उंच असल्याने मी सारखी त्याच्या अंगावर जात होते. बहुतेक तो मुद्दामच असं करत असावा. मी त्याला म्हटलं, राज, अरे सावकाश चालव ना बाईक. किती जोराने ब्रेक लावतोय. तसा तो म्हटला, दीदी, घाबरू नकोस. तू मला घट्ट दोन्ही हातांनी पकडून धर, काही होणार नाही. त्याचं ते धाडस बघून मी तर करावून गेले होते, पण मलाही भारी वाटत होतं. तो बाईक मात्र त्याला हवी तशीच चालवत होता, फास्ट अन ब्रेक मारत. मग आम्ही त्या हॉटेलमध्ये जाऊन चहानाश्ता केला, जिथे मी माझ्या पतीसोबत जात असायची. चहानाश्ता घेऊन नंतर त्याला मॉलमध्ये घेऊन गेले व त्याच्या आवडीचे ड्रेस त्याला घे म्हटलं. तो नको म्हणत होता, पण मी खूप आग्रह केला. तसा तो तयार झाला. मग दोघंही ड्रेस बघू लागलो. तो माझ्या जवळच उभा होता. खरेदी करून बाहेर पडलो व घरी निघालो. घरी जाताना पण तो तशीच बाईक चालवत होता. एकदा छोट्या खड्ड्यातून बाईक गेली,
तशी मी जवळपास उडालेच. खाली रोडवर पडणारच होते तसं मी स्वतःला सावरलं आणि मी त्याला रागावत म्हटलं, "अरे राज, तुला किती वेळा सांगायचं, हळू चालव. आता मी पडली असते तर." तसा तो म्हटला, "दीदी, कशी पडशील ब्र? तू म्हणून तर मी तुला मोटरसायकलवर नीट बस म्हटलं होतं." मग घरी आल्यावर मी बाईकवरून उतरले आणि राज मोटरसायकल लावायला समोर गेला. नंतर मी माझ्या रूममध्ये जाऊन चेंज करून किचनमध्ये जाऊन जेवणाची तयारी करू लागले होते. राज पण चेंज करून सरळ किचनमध्ये आला आणि समोरचा ग्लास घेऊ लागला. तसं मी म्हटलं, "राज, तुला काही होण्य का रे?" "हो ग दीदी, अगं मला खूप तहान लागली." तो माझ्याकडे एकटक पाहत होता. पण मी त्याकडे दुर्लक्ष करत माझं काम करत होते. पण मी विचार करत होते की त्याचं धाडस वाढत चाललंय. मी त्याला काही घडल्यासारखं वागत होते, तर त्याचं धाडस अधिकच वाढत चाललं होतं. त्या रात्री जेवण झाल्यावर तो हॉलमध्ये टीव्ही बघत बसलेला होता आणि मी झोपायला गेले होते. नेहमीप्रमाणे झिरो लाईट चालू ठेवला होता. 1 तास झाला तरी तो आला नव्हता. तो टीव्ही बघतच बसला होता. नंतर काही वेळाने आला. मी झोपेत आहे याची खात्री करून तो गप्पच राहिला. मग जसं काल जे जे घडलं तसंच आजही घडून आलं होतं. मी समजून गेले. नंतर माझी पण झोप लागून गेली होती. सकाळी उठले तर कालच्या सारखाच तो झोपलेला होता. मग मी राजला उठवायला गेले. मग मी त्याला कालच्या सारखं झोपेतून जाग करते. आता हे रोजचं झालं होतं. जवळपास 10 दिवस झाले होते. मी पण वैतागले होते. आता माझी सहनशीलता संपत आली होती. मला दररोज सवय लागली होती. अन आता एवढे दिवस झाले होते, मी उपाशी होते. पण मी स्वतःहून त्याला कसम बोलणार होते. नंतर त्या रात्री जेवण झाल्यावर मी माझं काम आटोपत होते. राज टीव्ही बघत बसला होता. काम उरकून मी हॉलमध्ये गेले, तर राज हिंदी मूव्ही बघत होता आणि नेमकंच रोमॅन्टिक सॉन्ग चालू होतं. राज, रोज उशिरापर्यंत नको ते बघत जागरण करतोस आणि सकाळी उशिरापर्यंत झोपतोस, असं बोलून मी बेडरूममध्ये जाऊन झिरो लाईट लावून झोपले होते. मग तो पण लगेच आला होता. माझ्याकडे तोंड करून म्हटला, "दीदी, मला तू खूप आवडतीस." तो सरळ सरळ बोलून गेला. मला पण आता माझ्या मनासारखं झालं होतं, पण मी मुद्दामच नकार देत म्हटलं, "अरे, वेडा आहेस का? हे जर त्यांना कळलं तर ते मला हाकलून देतील रे घरातून." तसा तो माझ्याकडे बघत म्हणाला, "दीदी, भाऊजींना कसं कळेल? मी तर सांगणार नाही." "मग तू सांगणार आहेस का?" मी थोडा वेळ गप्पच राहिली. मग मी पण त्याला सरळ सरळ शब्दात विचारलं, "तू हे क्रिकेट खेळलास का?" त्याने मान खाली घातली आणि म्हणाला, "नाही." "मग काय? त्यात मी शिकवते तुला का? घाबरतोस? आणि असं क्रिकेट शिकवीन की शतक मारेपर्यंत तू आऊट होणार नाही." त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच खुशी आली. "मग काय? काढली ना पट्ट्यानं आपली बॅट." बाहेर बॅट जरा जाळानी लांब होती, पण असू देत. लगेच त्याने बॉल पण रेडी केला. आणि झाला गडी सुरू. प्रत्येक बॉलवर चौकार मारत होता. दे दणका, दे दणका करत त्याची बॅट उत्तम प्रकारे चालवत होता. क्रिकेट खेळताना तो घामाघूम झाला होता. आणि मी पण. मग काय, बघता बघता तो एवढा चांगला प्लेयर असेल असं मला वाटलं नव्हतं. पुढेही अजून 10 दिवस मी क्रिकेटची चांगलीच प्रॅक्टिस त्याच्याकडून करून घेतली. पुढे अजून 2च महिन्यांनी माझ्या आत्याचा मोठा मुलगा रोहित सुद्धा आमच्याकडे आला होता. आणि तेव्हा काय घडलं? माझ्या आत्याचा मुलगा, माझा चुलत भाऊ रोहित, त्याची नोकरी लागली होती आणि तो काही दिवस आमच्याकडे राहायला आला. राज तेव्हापर्यंत परत गेला होता.
रोहित आल्यावर घरात फिरून ताजेपणा आला. तो थोडा गंभीर, शांत स्वभावाचा होता. त्याच्यासमोर मी सावधगिरी बाळगत होते. त्याला काही संशय येऊ नये म्हणून. एक दिवस संध्याकाळी अक्षय फोनवर बोलत होते. ते म्हणाले, "अनु, मी उद्या सकाळीच येतोय. सगळं ठीक आहे ना?" मी खूप खुश झाले. "होय, सगळं ठीक आहे. तुमची वाट बघत आहे," मी म्हटलं. रोहितने ऐकलं आणि म्हटलं, "चांगलं झालं दीदी, भाऊजी येत आहेत. मी पण माझं स्वतंत्र राहायचं बघतोय. कंपनीकडून मला फ्लॅट मिळणार आहे." त्याच रात्री मी स्वच्छता करत होते. रोहितने मदत केली. तो म्हणाला, "दीदी, तू खूप सुंदर आणि सुशील आहेस. भाऊजींचं खरंच सुख आहे." मी हसून म्हटलं, "असं काय म्हणतोस रे तू, पण लवकरच लग्न कर." तो मान हलवून गप्प राहिला. त्याच्या नजरेमध्ये काहीतरी होतं, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी अक्षय आले. त्यांना पाहून माझं हृदय उल्हसित झालं. ते मला घट्ट मिठी मारत म्हणाले, "कशी आहेस माझी अनु? खूप आठवण आली तुझी." त्यांच्या स्पर्शाने मी विरघळले. सर्व जुन्या भावना परत उसळल्या. रोहितने त्यांचं आदरपूर्वक स्वागत केलं. त्या रात्री अक्षय आणि मी एकत्र होतो. ते म्हणाले, "तू काही बदललेली दिसतेयस. अजूनही सुंदर, पण नजरेत काहीतरी वेगळं आहे." मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवून म्हटलं, "तुम्ही नसताना किती एकटं वाटत होतं. पण आता सगळं ठीक आहे." पण माझ्या मनात राजच्या आठवणी होत्या. मला वाटलं, हे सर्व मी विसरून जाईन. पण तसं घडलं नाही. काही आठवड्यांनंतर एका रविवारी अक्षय ऑफिससाठी बाहेर गेले होते. रोहितही कुठे गेला होता. मी एकटी घरी होते. दरवाजाची घंटा वाजली. मी दार उघडलं तो राज उभा होता. त्याने गंभीर चेहरा केला होता. "दीदी, मला तुला भेटायचं होतं. काही महत्वाचं सांगायचं." तो आत आला. मी घाबरले. "काय झालं? सांग ना." तो जवळ आला. "मला तुझी खूप आठवण येते दीदी. तू माझ्याशी असं वागतेस. मी तुला प्रेम करतो." मी मागे सरकले. "राज, हे चुकीचं आहे. तू माझा भाऊ आहेस. हे विसरून जा." पण तो ऐकेना. त्याने मला पकडून मिठी मारायचा प्रयत्न केला. मी जोराने ढकललं. "बाहेर जा. नाहीतर मी आता लगेच अक्षयला फोन करते." राजचा चेहरा विकृत झाला. "ठीक आहे दीदी. पण लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाही." तो निघून गेला. मी धापा टाकत खुर्चीवर पडले. माझे हात कापत होते. मला कळलं की मी एका भयानक चुकीत सापडले आहे. त्या दिवसापासून मी राजच्या फोनना उत्तर दिलं नाही. त्याने मेसेज केले ते मी वगळले. पण त्याच्या धमक्यांमुळे मी भीत होते. एक दिवस अक्षय म्हणाले, "अनिता, तू काही बोलत नाहीस. काय झालं? तू आजकाल खूप गंभीर दिसतेस." मी मान हलवली. "काही नाही, कदाचित थोडं थकले आहे." ते माझ्याकडे काळजीने पाहिलं. "लक्षात ठेव, तू काहीही असलं तरी मी तुझ्यासोबत आहे." त्यांच्या शब्दांनी मला धीर आला. मी ठरवलं की मला हे सगळं अक्षयला सांगायचं आहे. त्यांच्याशिवाय मला दुसरा आधार नव्हता. एक शनिवारी संध्याकाळी अक्षय आणि मी बागेत फिरत होतो. मी खोल श्वास घेतला आणि सगळं सांगितलं. राज कसा आला होता, त्याने काय केलं, त्याच्या धमक्या. अक्षयचा चेहरा काळा पडला. ते गप्प राहिले. मी रडायला लागले. "मला माफ करा. मी चुकले." त्यांनी माझा हात धरला. "नाही अनु, चुकीची तू नाहीस. चुकीचा तो आहे. मी तुझ्यासोबत आहे. आपण हे सोडवू." त्यांनी राजच्या आईला, माझ्या मावशीला फोन केला आणि सगळं काही सांगितलं.
तिचा आवाज भयभीत झाला. तिने राजना ताबडतोब घरी बोलावलं. दुसऱ्या दिवशी राज आला. त्याच्या आईनं त्याच्यासमोर सगळं काढलं. राजने सुरुवातीला नाकारलं, पण मग मान खाली घातली. तो रडू लागला. माफ करा दीदी, माफ करा भाऊजी. मी हद्दपार झालो. अक्षय गंभीर होते. राज, तू आमच्या घरात पाऊल ठेवू नकोस. जा आणि तुझं आयुष्य सुधार. नाहीतर पोलिसात तक्रार करू. राज निघून गेला. मला विलक्षण सुटका वाटली. पण मनात एक दुःख होतं. एका नात्याला मीच नष्ट केलं होतं का? अक्षय म्हणाले, अनिता, कधी कधी आपल्याला स्वतःसाठी उभं राहावं लागतं. तू निर्दोष आहेस. काही महिन्यांनंतर राजने कळवलं की तो दुसऱ्या शहरात नोकरीसाठी गेला आहे. माझ्या मावशीनेही माफी मागितली. आज 2 वर्षांनी मी आणि अक्षय अजून जवळ आलो आहोत. त्या प्रसंगाने आमचं नातं अधिक मजबूत झालं. मी शिकलं की संकोच आणि भीतीमुळे आपण चुकीच्या मार्गाला लागू शकतो. प्रेम आणि विश्वासाचं महत्त्व मला कळलं. आणि म्हणून मित्रांनो, जीवनात कधी कधी असे प्रसंग येतात, पण सत्य आणि धैर्याने ते सोडवले पाहिजेत. स्वतःचा आदर करणं आणि आपल्या प्रियजनांवर विश्वास ठेवणं हेच योग्य राहतं. कालांतराने आमच्या जीवनात पुन्हा शांतता प्रस्थापित झाली. राजचा प्रसंग आम्ही मागे टाकला. अक्षयचे प्रेम आणि समजूतदारपणा यामुळे मी पूर्णपणे बरे झाले. काही महिन्यांतच मी गर्भवती झाले ही आनंदाची बातमी. अक्षय खूप उत्साहित होते. आमच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीची ही खूण होती. पण जीवनातील चढउतार थांबत नाहीत. गरोदरपणाच्या 6व्या महिन्यात एक दिवस अचानक मला रक्तस्राव सुरू झाला. अक्षय घाईघाईने मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी स्ट्रेस आणि मानसिक दबावाचा हा परिणाम असल्याचे सांगितले. आता पूर्ण आराम करायला हवा, त्या म्हणाल्या. मी हॉस्पिटलमध्ये 1 आठवडा राहिले. त्या एकांतवासात माझ्या मनात पुन्हा राजच्या प्रसंगाचे भूत उठले. मी स्वतःला दोष द्यायला लागले. पण अक्षय रोज हजर होते, माझा हात धरत, धीर देत. सगळं ठीक होईल अनु. आपण एकत्र आहोत, ते म्हणत. एक दिवस माझ्या खोलीत एक नवी रुग्ण आणल्या गेल्या. तिचं नाव प्रीती होतं. तीही गरोदर होती, पण तिचा नवरा तिला एकदाही भेटायला आला नाही. एके रात्री ती रडू लागली. मी तिच्याजवळ गेले आणि विचारलं, काय झालं? तिने सांगितलं, माझ्या नव्याने मला सोडून दिले. आता मी एकटीच आहे. तिची कहाणी ऐकून माझे डोळे भरून आले. माझ्याकडे अक्षय होते, पण तिच्याकडे कोणी नव्हतं. मी तिला धीर दिला. अक्षयनंही तिला आवश्यक ती मदत केली. प्रीती आणि मी जवळ झाल्यात. ती म्हणाली, तुझ्या नव्यासारखा माणूस प्रत्येक स्त्रीला मिळावा. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर प्रीती आमच्याबरोबरच काही दिवस राहिली. तिचे कुटुंब तिला स्वीकारायला तयार नव्हते. अक्षयनं तिला एका महिला वसतिगृहाशी संपर्क साधून मदत केली. माझे गर्भपात झाल्याची शक्यता नाकारण्यात आली होती, पण पूर्ण बेडरेस्टचा आदेश होता. अक्षयने ऑफिसची रजा घेतली आणि माझी काळजी घ्यायला सुरुवात केली. एक दिवस ते म्हणाले, अनिता, मला काही सांगायचंय. मी राजशी भेटलो होतो. माझे हृदय धडकले. कशासाठी? त्याने खरोखरच बदल घडवून आणला आहे. त्याने माफी मागितली आहे. तो आता लग्न करून दुसऱ्या शहरात स्थिर झालाय. तुला त्रास दिल्याबद्दल खूप वाईट वाटतंय त्याला. मी शांतपणे ऐकले. मनातलं एक ओझे हलकं झालं. मी त्याला माफ करते, मी म्हटलं. अक्षयने माझं डोकं सावरलं. तू खूप सशक्त आहेस अनिता. गर्भाचे नवीन तपासणीनंतर डॉक्टरांनी सुखवार्ता दिली की सगळं ठीक आहे.
माझी प्रसूतीही निर्वेद झाली आणि आम्हाला एक सुंदर मुलगी झाली. आम्ही तिचं नाव ठेवलं आनंदिता, आनंद देणारी. आनंदिताचा जन्म झाल्यानंतर काही महिन्यांनी प्रीती आमच्याकडे आली. तीही एक मुलगी घेऊन आली होती आणि तिला एक चांगली नोकरी मिळाली होती. ती म्हणाली, तुम्हा दोघांमुळेच मी हे सगळं सोसू शकले. तुमचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. अक्षय हसले. ऋण नाही, मैत्री आहे. आज आनंदिता 2 वर्षांची झाली आहे. तिचं होणारं भरगच्च हसणं पाहून आमचे दिवस उजळतात. राजनेही एकदा फोन केला होता, आनंदिताचे आरोग्य विचारले होते. वेळेनं सगळ्या जखमा भरून निघतात हे मी शिकले. एक संध्याकाळ आम्ही तिघजण बागेत बसलो होतो. अक्षय म्हणाले, अनिता, जीवनातल्या प्रत्येक अडचणीनं आपण जवळ आलोत. मी तुझ्याबद्दल अभिमान वाटतो. मी त्यांच्या हातात माझा हात दिला. तुम्ही नसते तर मी हे सगळं सोसूच शकले नसते. तुमच्यासारखा जोडीदार मिळाला यासाठी मी भाग्यवान आहे. आनंदिता आमच्याकडे येऊन मिठी मारली. त्या मिठीत सगळ्या यातना, सगळे संकट विसरून गेले. मला कळलं की प्रेम, क्षमा आणि धैर्य हीच जीवनातील खरी शक्ती आहे. आणि हीच शक्ती पुढच्या पिढीला द्यायची जबाबदारी आमच्यावर आहे. अशा प्रकारे माझ्या जीवनाचा हा अध्याय संपला, पण आयुष्याची गोष्ट कायम चालू राहते. नवीन आव्हानं, नवीन आनंद येणारच आहेत. पण आता मी तयार आहे अक्षय आणि आनंदिता बरोबर. आनंदिता 6 वर्षांची झाली तेव्हा आमच्या जीवनात एक नवीन वळण आलं. अक्षयला त्यांच्या कंपनीतर्फे परदेशातील एक महत्त्वाची प्रकल्प संधी मिळाली. 1 वर्षासाठी युरोपमध्ये राहायची संधी. आम्ही दोघं चर्चा करत होतो. मी म्हटलं, पण आनंदिताचं शिक्षण, तिच्या शाळेचा प्रश्न. अक्षय म्हणाले, तेथेही चांगल्या आंतरराष्ट्रीय शाळा आहेत. हा अनुभव तिच्यासाठीही फायद्याचा राहील. पण तुला परदेश जाण्याची इच्छा आहे का? तू स्वतःची करिअर सोडलीस. मी हसले. माझी करिअर, माझं आयुष्य तुम्ही आणि आनंदिता आहात. आणि मला वाटतं, ही बदलाची संधी आपल्यासाठी चांगलीच आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला. युनायटेड किंगडममध्ये 2 वर्षांसाठी जाण्याचं ठरलं. प्रस्थान करण्यापूर्वी आम्ही सगळ्या कुटुंबियांना भेट दिली. राज आता पूर्णपणे बदलला होता. तो आपल्या पत्नी आणि लहान मुलासह आला होता. त्याने आनंदिताला एक छोटं भेटवस्तू दिलं. दीदी, तुमच्या यशासाठी शुभेच्छा, तो म्हणाला. मी त्याच्या डोळ्यात खरं पश्चात्ताप पाहिलं. मी मनापासून हसले आणि त्याला आशीर्वाद दिला. प्रीती आमच्याकडे आली. ती आता एका NGOमध्ये काम करते, एकट्या मातांना मदत करते. ती म्हणाली, तुम्ही माझ्यासाठी आदर्श आहात. परत येऊन मला तुमच्या अनुभवांविषयी सांगाल. लंडनमध्ये पोहोचल्यावर सुरुवातीला अवघड वाटलं. हवामान, संस्कृती, अन्न सगळं वेगळं. पण अक्षय आणि आनंदिता सोबत हा शोधघातकी प्रवास रोमांचक वाटला. आनंदिता लवकरच नवीन मित्रांना जमवून घेऊन इंग्रजी बोलू लागली. मीही स्वतःला बदलून घेतलं. मी स्थानिक समुदाय सेवा केंद्रात स्वयंसेविका म्हणून काम सुरू केलं. तेथे मी अनेक भारतीय महिलांना भेटल्या ज्या माझ्यासारख्या बदलाच्या संक्रमणात होत्या. मी त्यांना मार्गदर्शन करू लागले, माझा अनुभव शेअर करू लागले. एक दिवस केंद्रातील प्रमुख म्हणाल्या, अनिता, तुझ्याकडे लोकांशी जुळवून घेण्याची, त्यांना सहानुभूतीने समजून घेण्याची खास योग्यता आहे. तू येथे एका पदासाठी अर्ज करू शकतेस. ही माझ्या करिअरची नवीन दिशा ठरली. मी समाजसेवेचा अभ्यासक्रम करण्याचं ठरवलं. अक्षयचा प्रकल्प यशस्वी झाला. एके रात्री त्यांनी म्हटलं, अनु, आप इथेच कायमचे राहूया का? मला दुसरी संधी मिळाली आहे.
मी विचार करू लागले. भारतातलं आपलं मूळ, कुटुंब, मित्र सगळं तिकडेच होतं. पण इथेही आम्ही नवीन जीवन उभारलं होतं. आनंदिताला विचारलं तर ती म्हणाली, मला इथे आवडतं, पण आजी-आजोबांना भेटायचं आहे. शेवटी आम्ही एक तडजोड केली. आणखी 2 वर्षे इथे राहून नंतर भारतात परत जाणं. पण या काळात मी माझी पदवी पूर्ण केली आणि केंद्रातील सामाजिक कार्यकर्त्या म्हणून नोकरी सुरू केली. आज 10 वर्षांनंतर आम्ही परत मुंबईत स्थायिक झालो आहोत. आनंदिता एक बुद्धिमान, संवेदनशील तरुणी झाली आहे. ती म्हणते, आई, तू जे सोसलंस, त्यामुळेच तू इतकी सशक्त झालीस. मीही तशीच बनेन. प्रीतीने एक छोटं वसतिगृह सुरू केलं आहे अनाथ मुलांसाठी. आम्ही तिला नियमित भेट देतो. राज आता 2 मुलांचा आजोबा आहे आणि नात्यांना जपतो. एक संध्याकाळ अक्षय आणि मी समुद्रकिनारी चालत होतो. सूर्य अस्तास जात होता. अक्षय म्हणाले, अनिता, जेव्हा मी तुझ्याशी लग्न केलं, तेव्हा मला कळलं नव्हतं की आपलं आयुष्य इतकं चढउतारांनी भरलेलं असेल. पण आज मला अभिमान वाटतो तुझा आणि आपल्या सफलतेचा. मी त्यांचा हात चटकन दाबला. सफलता म्हणजे फक्त करिअर किंवा पैसा नव्हे, सफलता म्हणजे आपण एकमेकांसोबत उभे राहिलो, आपल्या चुकांमधून शिकलो आणि आपल्या मुलीला एक चांगलं जीवन दिलं. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण प्रेम कधी सोडलं नाही. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. डोळ्यात कृतज्ञता आणि प्रेम होतं. धन्यवाद अनु, माझ्यासोबत राहिल्याबद्दल. आकाशात तारे उमलू लागले. माझ्या मनात आले, आयुष्य हे अगदी या समुद्रासारखंच आहे. कधी गडबड. अनु, कथा कशी वाचली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ येतच राहतील. धन्यवाद.